MIT विश्वप्रयाग विद्यापीठात पार पडलेल्या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या संकल्पनांमधून शहर विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला। सोलापूर MIT विश्वप्रयाग विद्यापीठात आयोजित संवेद 2026 स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचा यशस्वी समारोप झाला। विद्यार्थ्यांच्या अभिनव संकल्पनांतून सोलापूरच्या नागरिक समस्यांवर प्रभावी उपाय मिळतील असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अच्युत गोडबोले, प्राध्यापक कृष्णा वेदुला, प्राध्यापक विलियम ओक्स, कुलगुरू प्राध्यापक गोपाळकृष्ण जोशी, संचालक राघवेंद्र M. चाटे, उपायुक्त आशिष लोकरे, कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉक्टर प्रभा कसलीवाल, डॉक्टर दर्शन रुईकर, डॉक्टर आनंद शिंपी उपस्थित होते। देशातील 10 राज्यांतील 2700हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। RV कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बंगळुरूची टीम ॲक्वाबाईट प्रथम, तर SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नवी मुंबईची टीम सुपरनोवा द्वितीय ठरली। विजेत्यांना अनुक्रमे 2 लाख व 1 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली। अन्य संघांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। प्रयाग युनिव्हर्सिटी आहे, त्यांचे जे डीन आहेत, त्यांचे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर जोशी, यांच्याकडून आमच्याकडे प्रस्ताव आला की सगळं हॅकाथॉन एक सिस्टम असते की ज्याच्यामुळं आपले जे वेगवेगळे प्रश्न असतात। आता बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, प्रशासनामध्ये आमच्या खालचे जे अधिकारी आहेत जे यामध्ये वर्ष काम करत असतात, बऱ्याच वेळा त्यांच्याकडे काहीतरी ठराविक पद्धतीचे प्रश्न असतात, ठराविक पद्धतीचे उत्तर असतात। परंतु मग जेव्हा आम्हाला MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीनं हा प्रस्ताव आला तर त्यांनी सांगितलं की भारतामधले जे सर्व वेगवेगळे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्या टीम आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडून आपण आपले प्रश्न जे आपल्याला भेडसावत असतात रेग्युलर प्रशासनामध्ये, साधारण आम्ही 5 वेगवेगळे डिपार्टमेंटचे 5 वेगवेगळे प्रश्न होते। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये वॉटर प्रेशर असेल, त्याचबरोबर वॉटरचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर आम्ही आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पेशंटची माहिती मेंटेन करणे असेल किंवा डिटेक्शन असेल, त्याचबरोबर आमचे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विशेषतः ड्रेनेजमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते हजार्डस केमिकल किंवा आपलं मिथेन असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं, आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आणि ट्रॅफिकचे पण इश्यू होते। आम्ही अशा 5 वेगवेगळ्या जे थीम होत्या त्या आम्ही यांना दिल्या, आम्ही त्या एक्सप्लेन केल्या। साधारणतः 6 महिन्यापूर्वी आम्ही ते आमचे प्रश्न त्यांना दिले, त्याचे जे प्रॉब्लेम आमचे जे संबंधित विभागाचे प्रमुख होते त्यांना एक्सप्लेन केले। त्यानंतर जवळजवळ 500 टीम्स, म्हणजे प्रत्येक टीममध्ये साधारणतः 4 ते 5 स्टुडंट असतात, अशा 500 टीम जवळजवळ, आणि ते सांगते 10 राज्यामधून 500 टीममध्ये यात पार्टिसिपेट केलं। त्यानंतर फायनली त्यांनी 25 टीम अशा आयडेंटिफाय केल्या। सोलापूर SMCचे आणि MITचे दोघांचं मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतं, कारण मी टेक्नॉलॉजीमध्ये अनेक दशकं काढली, हजारो सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कंपन्या चालवल्या, मला अनेक ठिकाणी मी जातो, प्रोग्रामचं जातो, पण हे अतिशय रेअर अशी गोष्ट मला सापडली आहे की जिथे नुसतं थेरटिकली बोललं जात नाही आहे, तर एखादी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि एखादी AIचे विद्यार्थी हे एकत्र काम करतायत अनेक महिने, आणि त्या महिन्यामध्ये ते प्रॉब्लेम सांगतायत, ते प्रॉब्लेमचा प्रत्यक्ष ते उपयोग करणार आहेत। आणि मला कौतुक करावंसं वाटतं, म्हणजे अनेक लोकांचे, म्हणजे कमिशनर आहेत, लोकरे, अनेक लोकांचे मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतंय। हे मी खरोखरच पूर्वी बघितलेलं नाही आहे, आणि प्रत्यक्ष हे अंमलात आणणार आहेत। सिग्नलचं हे असेल, अनेक ऑप्टिमायझेशन असेल, पाणीचं हे चढवणं असेल, प्रेशर कमी करण्याचं असेल, मी प्रत्यक्ष अनेक प्रोजेक्टसुद्धा बघितले। तो प्रोजेक्टमध्ये उत्साह लोकांचा प्रचंड ग्रेट होता। संपूर्ण कार्यक्रमाबद्दल सांगायच्या अगोदर मी सांगेन की सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा प्रवास कुठून चालू झाला। एक 6 महिन्यापूर्वी जेव्हा शासनाचा 150 दिवसाचा कार्यक्रम होता AI इन गव्हर्नन्स, त्या कार्यक्रमाच्या वेळेला मदत करण्यासाठी म्हणून सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि आमची ओळख झाली, आणि ओळख झाल्यानंतर असा प्रकार मिळाला की आपण संवेद हॅकाथॉन रन करू शकतो का। तिथून सुरुवात झाली की प्रॉब्लेम काय घ्यायचे, त्याच्या वारंवार मीटिंग झाल्या, 5 प्रॉब्लेम फायनल झाले, आणि त्याच्यानंतर प्रोसेस इव्हॉल्व झाली, आणि आज तुम्ही बघताय की 10 वेगवेगळ्या राज्यातून जवळपास 2700 मुलांनी इथे पार्टिसिपेट केलं होतं, आणि आपल्याला एक चांगलं सोल्युशन मिळतं। आणि एक सोलापूरकर म्हणून मला सांगायला आवडेल की 2 लाखाचं प्राइस आपण दिलं कुणाला, तर जो वॉटर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट वरती इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे त्याला आपण नक्कीच अशी अपेक्षा करूयात की जर तो प्रकल्प इथं खरंच इम्प्लिमेंट झाला तर आपले पाण्याचे प्रश्न सुटतील। या उपक्रमातून शहर विकासासाठी तंत्रज्ञान आधारित उपायांना चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले।